माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्या समोर येण्यापूर्वी चाकणला होतो आणि चाकणची सभा सुद्धा अशीच होती, प्रचंड अभूतपूर्व. आणि मी जिथे जिथे जातो आहे सगळीकडे मला असंच दृश्य दिसतंय. आणि तिथल्या व्यासपीठावरती सुद्धा वेगळे साहेब होते. मला म्हणाले, उद्धवजी तुम्ही या जागेची चिंताच करू नका, मी मावळमधनच एवढा लीड देईन, आघाडी देईन की समोर कोणी उभा असू दे त्याला भुईसपाट करून टाकेल. आणि असं सगळीकडे फिरत 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 मी आज आता आपल्या समोर आलेलो आहे. हा नवीन तयार झालेला मतदारसंघ आहे आणि आपण म्हणतो जय भवानी जय शिवाजी. या नवीन मतदारसंघातनं बोहणी करायची झाली तर धनुष्य बाणाखेरीज दुसरं कोण आहे? विषय अनेक आहेत. मगाशी आपल्या उद्या होणाऱ्या खासदारांनी काही विषय मांडलेले, पण समोरून सत्ताधारी पक्ष आणि त्यातही विशेषतः राष्ट्रवादी हे आपल्यावरती काही शेंडा बुडका नसलेले आरोप करतात. अरे करा ना, आरोप करायचे असतील तर खणखणीत करा, असा आरोप करा की समोरच्याला पटला पाहिजे. पण मग आरोप करायला काहीच नाही. मग उद्धव ठाकरेला 7-12 कळतो का? उद्धव ठाकरेंच्या घराण्यामध्ये कोणी शेती केली होती का? हे काही लोकसभेचे विषय? तुमच्या घरात कळतोय ना सगळ्यांना 7-12? त्यांना म्हटलं मी. आता मला काय माहित 7-12 कशाला म्हणतात, पण ते पवार साहेब म्हणतात म्हणे 7-12 कोरा करू असंही म्हणतायत उद्धव ठाकरे. तर 7-12 कोरा करून काय त्यांचं नाव लिहायचं का उद्धव ठाकरेंचं? त्यांना हेही कळत नाही, हे ते विसरले की माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचा 7-12 कोरा करून त्याच्यावरती नाव लिहायला मी काय पवार आहे? शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे आणि कदाचित पवार साहेब तुमच्या लेखी हा शेतकरी म्हणजे 7-12चा कागद असेल नुसता. मला नाही कळत 7-12. मला त्या कागदाशी देणं घेणं नाही. तुमच्या लेखी जो कागद आहे तो माझ्यासाठी माणूस आहे. आणि मला तो कळत नसला तरी चालेल, मी तो कागद नाही वाचत, मी या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये बघतोय. आणि जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्हाला एवढं जर का शेतीमधलं कळतं तर महाराष्ट्रामध्ये फिरताय ना तुम्ही. 5 वर्ष हा महाराष्ट्र आक्रोश करतोय, आकांत करतोय. त्यावेळेला एकही मंत्री, ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री, ना कृषी मंत्री एक सुद्धा माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये गेला नाही, फिरकला सुद्धा नाही. आणि जर का हिंमत असेल तर 7-12 ठेवा बाजूला, शेतकऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून, नजरेला नजर भिडवून संवाद करून बघा, आहे का हिंमत? आणि आरोप करायचेच असतील तर तो अधिकार आमचा आहे, कारण सत्ताधारी तुम्ही आहात, आम्ही विरोधी पक्षात आहोत. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, बाबरांनी काय केलं, उद्धव ठाकरेंनी काय केलं, अरे बघून गेल ना जनता. आम्ही काहीच केलं नसतं तर सभाना ही गर्दी उसळलीच नसती, आलीच नसती लोक. पण येता जाता एकच आरोप, हे जातीयवादी पक्ष आहेत. शिवसेना भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष आहे. या व्यासपीठावरती
इथे शिवसेना भारतीय जनता पक्ष तर आहेच, सोबत शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आहे आणि आत्ताच आपण भाषण ऐकलं रिपब्लिकन पक्ष सुद्धा आहे, समाज परिवर्तन पार्टी। एक तुम्ही आता व्यासपीठावरती आलात म्हणून मी तुम्हाला सांगतो, कारण मी रामटेकचा प्रचार करून आलो आणि यांची नीती कशी आहे बघा, काँग्रेस काय राष्ट्रवादी काय, या दौऱ्यामध्ये अनेक जण भेटत असतात, रोज नवीन नवीन लोक भेटतात आणि काही ना काहीतरी शिकायला मिळतं। मला परवा एकाने सांगितलं की उद्धवजी मध्ये तुमची चर्चा चालली होती शिवसेना आणि राष्ट्रवादी जवळ येणार म्हणून, युती नाही झाली, म्हटलं बरं झालं, म्हटलं अरे कशी होऊ शकेल युती, प्रकाश आणि अंधार एकत्र येऊ शकतात, होऊ शकत नाही। पण म्हणाले एक लक्षात ठेवा, काही जण अशी असतात की त्यांची नावं अशी असतात की जरा अक्षर इकडचं तिकडे केलं की नावाचा अर्थ कळून जातो। म्हटलं कसा, तेले प वा र, त्यातला मधला वा काढा आणि पहिला टाका, काय होतं वा प र। ही लोक अशी आहेत की एखाद्या माणसाचा वापर करून घेतात आणि काम झालं की फेकून देतात। आणि रामटेक मध्ये त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे मुकुल वासनिक, आताची पिढी विसरली सगळी, कारण आता इतिहास कोणाला माहिती नाही। आपण 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास सोडा, पण 30-40 वर्षापूर्वीचा किंवा या गेल्या 50 वर्षातला इतिहास सुद्धा आपल्याला माहिती नसतो। आणि आज जे काँग्रेसवाले काय किंवा राष्ट्रवादीवाले काय बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उद्घोष करतायत, आम्ही अनेक वर्ष सांगतोय की अरे या शिवशक्ती भीमशक्ती एकत्र या, आपण केवळ राज्याच नाही तर देश ताब्यात घेऊन देशाचं आणि तुमचं भवितव्य घडवू। ठीक आहे, हळूहळू सुरुवात होते, पण रामटेक मध्ये जे उमेदवार दिलेले आहेत वासनिक, ज्या वेळेला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकसभेसाठी उभे होते विदर्भामधून, या सगळ्यांनी मिळून कटकारस्थान करून बाबासाहेबांचा पराभव केला होता। आणि त्यावेळेला जी माणसं मोठी माणसं त्या कटकारस्थानामध्ये होती, तेव्हाचे उमेदवार होते बोरकर, पण बोरकरांचे जे प्रचार प्रमुख होते बालकृष्ण वासनिक, ते या मुकुल वासनिकांचे वडील। एका बाजूला आंबेडकरांचा जयघोष करायचा आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकरांचा ज्यांनी पराभव केला त्यांच्या त्या कटकारस्थानामध्ये जे सामील होते त्यांच्या मुलाला उमेदवारी द्यायची, ही अशी दोरी नीती कशी चालते ती बघा। आणि मग आता हवा सोडली की आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची छुपी युती सुरू झालेली आहे। कुठे छुपी युती, हे आज आम्ही समोरासमोर लढतो आहोत। या मावळमध्ये आपल्या उमेदवाराच्या समोर माणूस कोण आहे मला परवा नाहीये, पण राष्ट्रवादी आहे। या राष्ट्रवादी नाव का राष्ट्रवादी मला माहित नाही, कारण एक जी मी बातमी पाहिली आता, तो पेपर द्या जरा, हा पेपर आहे 16 एप्रिल 2009चा पुढारी, आणि या पुढारीमध्ये जे आलेलं आहे ही बातमी आली तुमच्या पाहण्यामध्ये कधी, काय बातमी, कोणी वाढवली, मग हजामत कोण करणार, हा आसिफ दाढी नावाचा माणूस गुंड दाऊदचा हस्ताक, हा आत्ताच उभा राहिलेल्या एका उमेदवाराच्या घरी सापडला असं म्हणतात। हा उमेदवार कोण कळू लागलं लोकांना, राष्ट्रवादी म्हणत स्वतःला, अरे मग स्वच्छ चारित्र्याने धुतल्या तांदूळासारखे असाल तर सांगा ना हे काम आमचं नाही म्हणून, पण हे बगलबच्चे तुम्ही जपणार, ही गुंडागर्दी करणारी माणसं तुम्ही जपायची आणि जातीयवादाचे आरोप आमच्यावरती करायचे। कोण जातीयवादी आहे आणि काय जातीयवाद आहे याच्यामध्ये, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आमच्या